पाऊस पडायला लागला. तोडलं म्हणलं आणि पाणी वाहून जायला लागलं. पाऊस थांबला रे. तुझ्यामुळे वाचला आपण. मजा फार नुकसान नाही ना झालंय? हा सगळं ठीक आहे ना? थँक्यू रुपाली. थँक्यू रुपाली. मला थँक्यू कशासाठी? तुझ्यामुळे आज आम्हाला कळलं आई होणं काय असतं ते. मग तुम्हाला हे पण कळलं असेलच की आई समोर आईचं लेकरू पडताना तिचं काय होत असेल. कालपर्यंत जे तरुण झिरो होते तेच तरुण आज हिरो झाले. तुम्ही बघताय की टेकवडे गावच्या या तरुणांनी आपल्या समोर एक नवीन आदर्श ठेवलाय. त्यांनी एक्सपोर्ट क्वालिटीच्या बेल पेपर्सचं विक्रमी उत्पादन करून 3 लाख रुपये प्रत्येकी असा नफा मिळवलाय. आणि आता ते त्यांच्या मिरचीचं नाव रुपाली मिरची असं ठेवणार आहेत. लग्नच काय करायचं आता? बोंबली की लग्न? अहो सगळ्यांचं सेम उत्पन्न आहे. हे असं कसं लग्न करायचं ठरलंय ना? ठरलं म्हणजे ठरलं म्हणून काय झालं? एकदम 5 जणांशी लग्न करायला काय ती? आम्हाला चालतंय रे. डन करून टाकायचं. काय डन करून टाकायचं? हे किसन्या आता गेलं गेलं गेलं. रुपे, हे आपल्या जमिनीचे कागद आज माझ्या हातात आहेत. अगं पण कशाच्या बदल्यात? हा रुपे, तू इथनं निघ. खरं सांगतो, तू निघ इथनं, नाहीतर हे लांडगे काय तुला सोडणार नाही. तू आणि सूरज पळून जाऊन लग्न करा. जा कुठेतरी निघून. खरंच नाही म्हणजे सुरुवातीला माझ्या पण डोक्यात जात आली होतीच. त्याला मारायला माणसं पाठवली होती मी, पण तोच तुझ्यासाठी लायक आहे. याला जातीपातीच्या पलीकडे कर्तृत्वाची गोष्ट असते का नाही? नाही, शेवटी माणसाची योग्यताच महत्वाची. हे रुपे, निघ तू. खरं सांग. नाही काका, मला पळून नाही जायचंय. अगं बाई ऐक. रुपाली ताई. कोण आहेस तू बाळा? हा, काय नाव आहे तुझं? रुक्मिणी. रुक्मिणी? रुक्मिणी भारतराव झेंडे मुलगी आहे माझी, आणि माझी बायको लक्ष्मी. एवढी चांगली बायको, सोन्यासारखी पोरगी आहे मला. गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मी. आपण नाही तुझ्याशी लग्न करणार. चला रे, सांगा आपला आपला. मी संगीतानं दिला ना आपल्याला कॉन्फिडन्स. आता तिला विसरून कसं चालेल? बाबा लग्नाला नाही म्हणतात, पण मी संगीताशीच लग्न करणार. हा बजा. कोण संगीता? तू परीक्षेला गेलतीस तेव्हा मी इकडं संगीताचा पेपर सोडवला. बोर्डात आलाय. बोर्डात? तमाशाच्या बोर्डात. तमाशाच्या रात्रीच ह्या चिंतीची झाली मारामारी. रुपाली, हा माझा वयाचा दाखला. खरा कायद्यानुसार मी तुझ्याशी लग्नच करू शकत नाही, नाही तर खरंच केलं असतं. आता 21वा बर्थडे झाला, मग बघू. आता काम करायचं, पैसे कमवायचे,
पोरी फिरवायच्या. आणि लताई म्हणायचा. आणि ते झुंबर मामा आलते हा. तर ते म्हणले पाळण्यात ठरल्याप्रमाणेच शीताचं आणि गीताचं तुमच्याशी लगीन लावून देऊ. मामा म्हणले प्रगतशील शेतकऱ्याचे प्रगतशील जावं. मी तर मामांना म्हणलेलंच आहे का आपलं कल्चर ऍग्रिकल्चर. अरे हो, तुला एक सरप्राईज आहे. बाहेर ताट कळला असेल तो. हाय सूरज. आमच्या मंडळीनं आणायला गेलो होतो ना तेव्हा फाट्यावर उभा होता. आपल्या सगळ्यांना फाट्यावर मारून पुण्याला चालला होता. धरून आणलाय त्याला. काय सूरजराव, रुपालीला कोणतं फुल आवडतं? गुलाब होय. फळ कुठलं आवडतंय? जांभूळ. खायला काय आवडतंय? पाणीपुरी. बरीच माहिती आहे तुला रुपाली बद्दल. हा मग तुझ्याविषयीची सगळी माहिती यानं आम्हाला पुरवली. होय काय? हा ह्याच्या मायला ह्याच्या. मग काय सूरजराव, करताय का नाही आमच्या रुपालीशी लगीन? हो, पण तिने आधी ट्रेनिंगला जायचं, कृषी अधिकारी व्हायचं, आणि मग तिचं तिनेच ठरवायचं. वा वा वा. याला म्हणतात चॉईस. बघितलं का बायको? एक नंबर.